कसं माहितीये का, माणूस आहे की नाही आपल्या आवडीच्या व्यक्तीवर राहायला लागला की नाही तो आनंदीचा आनंदीच असतो, असं म्हणतात ती काही खोटं नाही. खरंय चिंचुकी. मी आता अमोल बरोबर राहतोय ना, तर मला असं वाटतंय माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात झाली. मागच्या काही दिवसापासून तुम्ही लईच खुश असताय बघा, भारी वाटत. अरे चिंचुकी, ही फिलिंगच तशी आहे रे. तुला माहितीये का, आत्ता माझ्या डोक्यात आहे ना अमोल सोडून दुसरा विषय नाही, कुठलाच नाही. हो साहेब, 7 वर्ष तुम्ही स्वतःच्या लेकरापासून लांब राहिलाय. माझ्याच्या नंतर असं जमलंच नसतं बघ. लीलाला वाटतं की ती माझ्यासाठी योग्य नाहीये किंवा परफेक्ट नाहीये, पण तसं नाहीये. एखादा संसार करताना नवरा बायकोनी सेमच असावं असं गरजेचं नसतं. एकमेकांची कमतरता ओळखणं आणि त्या कमतरतांना सुधारणं ते गरजेचं असतं, आणि त्यालाच संसार म्हणतात. तू जर का ते नाटक केलं नसतं तर मी आईच्या नजरेत अजून उतरलो असतो. ए बाबा, ते होऊ देणार आहे का मी? आणि अख्ख्या जगात ना तू इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, कळलं? ते भाई बोला भगवान बोला यार, तुझ्यासाठी नाही करणार तर कोणासाठी करणार? हा, पण माझ्यामुळे सगळ्यांच्या नजरेत तू अननेसेसरी वाईट झालं एवढंच ना. मी चांगलाच कधी होतो. अरे पण तू एक आदर्श मुलगा आहेस ना, तुझा खूप रिस्पेक्ट करते यार आई. तू आयडल आहेस माझा, कळतंय का तुला? तुझं नाव खराब नाही करून देऊ शकत यार मी. आणि इथे मी आदित्य व्हायचे स्वप्न बघतोय, तू का प्रीतम होतोय? हा, बाबा मी चुकलो. तुम्हाला जी शिक्षा द्यायची ती मला द्या. मला हवा. हे बघ आदित्य, तू एक चूक केलीस आणि तुला मारून परत दुसरी चूक नाही करणार ही. कारण मारणं हा काही इलाज नाहीये. जसं दारू पिणं हा कुठल्याही दुःखावर इलाज नाहीये. ध्रीम अद्वैत प्रतिबिंब यक्षणाय सिद्धते. तुला सुद्धा स्लोली स्लोली इकडच्या सगळ्या गोष्टींची सवय होईल. मला वेळ लागेल सर, पण थोडा. आणि तो तू घ्यायलाच हवा. आणि निश्चित तो माझ्याकडनं तुला दिला सुद्धाच आहे. फक्त एसीच्या बाबतीत नाही तर सगळ्या गोष्टींच्या बाबतीत. मुलगी लग्न करून सासरी आली तर पहिल्याच दिवशी तिने सगळ्या गोष्टींना ऍडजस्ट केलं पाहिजे असं नाही. आणि त्यासाठी मी तुला कधी फोर्स पण करणार नाही. बदल होतील, पण त्यासाठी वेळच आहे. तुम्हाला दिसणं महत्वाचं वाटतं, मी असणं पाहतो. आणि तुम्ही जवळच्या माणसाला जर नीट पारखून घेतलं तर चांगले गुण तुम्हाला दिसतील. हो, पण सुनेची काही कर्तव्य असतात, त्याही अपेक्षा करायच्या नाहीत का आता? असो, नाहीतरी मी बोलून माझं कोण ऐकणार आहे? हे बघा, तुम्ही समजताय तसं अजिबात नाहीये. मी आधीपासूनच सगळ्या गोष्टी जाणतोय म्हणून सांगतोय. तुमच्या पदरी अपेक्षेपेक्षा जास्त पडलंय, त्याला जपा. तसंच जाऊ देऊ नका. खरं आहे गुरुजी. खरं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप आधीच मार्ग दाखवला होता, पण आम्हीच भरकटलो. पण आता नाही. आता आम्ही त्याची काळजी घेणार. आमच्या पदरात जे आलंय त्याला आम्ही जपणार. नवरा बायकोंचं नातं फार नाजूक असतं बेटा.
म्हणजे अगदी बारीक सुती धाग्यासारखं जपावं लागतं. आणि आशूच्यात तुझ्या दुरावा नाहीये, आहे ते फक्त गैरसमज. आता ते तुलाच पुढाकार घेऊन दूर करावे लागतील. मग आशूची काहीही अडचण तुझ्या बाबतीत उरणार नाही. तो तुला स्वीकारेल, आहेस तशीच स्वीकारेल. बघा, माझं एकदा ऐकून घ्या फक्त. जेव्हा आपल्याला असं वाटत असतं ना की समोरच्या माणसानं आपल्याला हवं तसं वागावं, तेव्हा आपण त्याला विरोध करायचा नसतो, उलट त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करायचा असतो. बघ, हळूहळू तेही बदलतील. बघा तर तुम्ही. आता मला सांगा, त्यांनी आपल्यासाठी एवढं सगळं नियोजन केलंय, सजावट केली, आपलं इतकं छान स्वागत केलंय त्यांनी. जर तुम्ही खाली गेला नाही तर ते तुमच्या मनासारखं का वागतील? त्यांची एक छोटीशी इच्छा जर तुम्ही पूर्ण नाही केली तर ते का तुमच्या मनासारखं वागतील? जरा विचार करा. आवरा आता, फ्रेश व्हा, आपण जाऊया खाली. जेव्हा आपली एखादी चाल यशस्वी होत नसल तेव्हा समोरच्याची चाल थोपवत राहायचं असतंय आणि वाट बघायची असत्या त्याच्या एका चुकीची. जेव्हा तो चुकतो तेव्हा ती आपली संधी असत्या आणि मग आपण आपली खेळी खेळायची. येईल, आमची बी येईल, आम्हाला बी संधी मिळेल.